सर्वच शेतकऱ्यांना आपण मोफत माहिती देत असतो. मात्र मेंबरशिप घेणाऱ्यांना आपण थोडंसं अधिक त्यामध्ये विश्लेषण देतो, बारीक आकडेवारीसह देतो. याचं कारण असं आहे, काही व्हिडिओ मेंबरशिपसाठी अशासाठी, की YouTubeमध्ये अनेक जण असे आहेत, की ते आपल्या माहितीचा गैरवापर करतात आणि त्या गैरवापरातून चुकीची माहिती शेतकऱ्यांना देतात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल होते. त्यामुळे जे जेन्युइन शेतकरी आहेत त्यांनीच तिथं यावं आणि त्यांनाच त्या माहितीचा उपयोग व्हावा, हा त्याच्यामध्ये एकमेव उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक म्हणजे ही सगळी माहिती गोळा करायला प्रचंड मेहनत लागते. त्याचं विश्लेषण करण्यासाठी 8-8, 10-10 तास आणि गोळा करायला 2-2, 4-4 दिवस लागतात. त्या बदल्यात थोडंसं काही याच्यामधून तो जो मेहनताणा आहे त्या सगळ्या याच्यातनं तो अगदी अल्पसा मिळावा, हा पण याच्यात उद्देश आहे. आज आहे दिनांक 31 डिसेंबर 2025. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज मेंबरशिपसाठी व्हिडिओ केलेला आहे. जॉइनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता, की डिसेंबर एंडपर्यंतचे कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात. मात्र याच्यामध्ये आपण जो डेटा प्रोसेस केलेला आहे, त्या डेटा प्रोसेसिंगनुसार जी काही माहिती आहे, त्यातली थोडी माहिती तुम्हाला सांगतो, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा सगळा डेटा प्रोसेस केला आणि त्यातून जे निरीक्षण आले ते म्हणजे उन्हाळी कांदा राज्यभर साठवणुकीस अयोग्य आहे. हे आपण ऑलरेडी सांगतोय, ते इथे पण त्याच्यामध्ये आलंय, की नाशिकमध्ये 33% याच्यामध्ये किमती घटलेल्या आहेत. जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याच्या याच्यामध्ये घट आहेत. अहिल्यानगरमध्ये घट आहे, पण भाव स्थिर नाही आहे. घट थोडी आहे. याची कारणं काय आहेत? जळगावमध्ये मागणीच दिसत नाहीये. कारणं आहे नवीन लाल कांद्याची आवक वाढते आहे. घरगुती आणि हॉटेल सेक्टरमध्ये लाल कांद्याला प्राधान्य मिळतंय. जुना कांदा हॉटेलमध्ये जातोय, त्याविषयी आपण बोलणारच आहोत. आणि जुना कांदा आता टिकाऊ राहिलेला नाही. तर रणनीती काय आहे, की तुम्हाला साधारण 800 ते 1200 रुपये जर जुन्या कांद्याला बाजारभाव मिळत असेल, तर विलंब न करता तत्काळ विक्री करा. साठवणूक केलं तर निश्चित नुकसान आहे. हा सगळा डेटा प्रोसेस करताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आहे आणि माहिती मात्र आपण स्वतः जी मिळवली आहे ती माहिती देऊन केलेलं आहे. तुम्ही जाऊन विचारलं तर तसं होणार नाही, हे पण स्पष्ट करतो. आता हे असं होईलच असं नाही. कांदा साठवायचा की विकायचा याचं डिस्क्लेमर मी प्रत्येक ह्याच्यात देऊन ठेवलेलं आहे. हा निर्णय तुमचा आहे. आम्ही फक्त कांदा साठवायचा किंवा विकण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यायला जे काही योग्य सल्ले ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा हे सल्ले 80 ते 100% पर्यंत बरोबर ठरलेले मागच्या सगळ्या याच्यात, जर तुम्ही मेंबरशिपचे व्हिडिओ पाहिले तर. आता यातनं एक जिल्हानिहाय तक्ता आपल्यापर्यंत आहे. तो माझा दावा नाही किंवा ॲग्रोशिवार असा दावा नाही करत, की 100% तो बरोबर येईल. तरी पण त्यातनं तुम्हाला एक जनरल अंदाज येईल, की कांदा विकायचा की ठेवायचा. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांदा थोडं थांबायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही सुकला आहे तर 1-2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा. मात्र उन्हाळी कांदा तत्काळ विक्री करा. नाशिक जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये लाल कांदा ठीक आहे, अजूनही थोडासा थांबायला हरकत नाही. पण उन्हाळी कांदा मात्र मर्यादितच काळ वाट बघा. म्हणजे वाट बघायची असेल तर 1-2 दिवस मात्र तो विकून टाका. पुणे जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची मात्र साठवणूक मर्यादित करा. म्हणजे तुम्हाला जर आठवड्याने विकायचं असेल तर समजा 2 दिवस आता आणि मग 2-3 दिवसानंतर असं पण करू शकता. उन्हाळी कांद्याची विक्री करणंच योग्य ठरेल असं इथं सांगितलं जातंय. अहिल्यानगरमध्ये दोन्ही कांद्याची विक्री करणं योग्य ठरेल अशी स्थिती आहे. जळगावमध्ये दोन्ही कांद्याची तत्काळ विक्री करावी असं त्याच्यामध्ये सल्ला दिला जातोय. सोलापूरमध्ये लाल कांदा मर्यादितपणे तुम्ही वाढ बघू शकता मर्यादित काळासाठी. मात्र उन्हाळी कांदा विक्री करणंच योग्य ठरेल. कोल्हापूरमध्ये लाल कांदा मर्यादित काळासाठी वाट बघू शकतात आणि उन्हाळी कांद्याची विक्री करणं योग्य राहील. हा सल्ला आपल्याला आपण जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोसेस केलाय त्यातून मिळालेला आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहे एकूण त्यामध्ये थोडक्यात निर्णायक सूत्र काय शेतकऱ्यांसाठी, ते लाल कांदा दर्जा चांगला असेल धाराशिव आणि नाशिक जिल्ह्यासाठी तर तो थोडंसं थांबवू शकतात, फार नाही. कारण लाल कांदा, रांगडा कांदा हा टिकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे.
त्यामुळे ते उगाच साठवा वगैरे असं सांगत नाही, पण सुकेपर्यंत तरी थांबू शकता. आता जळगाव आणि नगरमध्ये लाल कांदा मात्र विकायचा आहे. विक्रीचा निर्णय घेऊ शकतात, हा तुमच्यावर अवलंबून आहे. उन्हाळी कांदा आणि जुना कांदा मात्र कुठेही थांबू नका. शक्य झालं तर आजच विकून टाका, असंही त्याच्यामध्ये तो सांगतो आहे. या संदर्भात आपण वेळोवेळी स्पष्ट निरीक्षणं, स्पष्ट अंदाज, स्पष्ट इशारे दिलेले आहेत. अगदी मागच्या 15 दिवसापासनं, मला असं वाटतं 21 दिवसांपासनं. ते तुम्ही बघितले असेल, विशेषतः जुन्या कांद्या किंवा उन्हाळी कांद्याच्या संदर्भात. लाल कांद्याच्या संदर्भात संभाव्य वाढ होऊ शकते असंही सांगितलं होतं. त्याचा अनेकांना फायदा झाला. उन्हाळी कांदा ज्यांनी विकला त्यांना फायदा झाला. येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती असेल, कशी परिस्थिती असेल ते मी सांगणारच आहे. या संदर्भात अगदी बारकाईनं, म्हणजे कुठल्या जिल्ह्यात कांद्याला, उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळू शकतो आणि लाल कांद्याला काय बाजारभाव मिळू शकतो संभाव्य या सगळ्या आठवड्यात, हे जर बघायचं असेल त्यासाठी मात्र तुम्हाला मेंबरशिपचा व्हिडिओ बघावं लागेल. त्याची कारणं, त्याचे मॉडेल, त्याचे काय काय हे आहेत हे आपण तिथं सविस्तर सांगितलेलं आहे. या आठवड्याचा तेजी मंदी रिपोर्ट त्याच्यामध्ये आहेच, पण तुमच्यासाठी मात्र मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये तो तुम्हाला सांगीन आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला काही चांगल्या बातम्या कळतील, काही अंदाजही येतील. तोपर्यंत जोडून राहा. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.